स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत आनगांव में हर साल की तरह इस साल भी भव्य कुश्ती का स्पर्धा। हम आपको बता दें कि होली निमित्त हर साल जो है कुश्ती स्पर्धा रहता है, जहाँ पे भिवंडी से लेकर के जो महाराष्ट्र के कोने कोने से बच्चे जो हैं आते हैं कुश्ती खेलने के लिए। जो आप देख रहे हैं उन्हें और मान्यवरों को भी देख रहे हैं। जो मान्यवर आते हैं उनका मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया जा रहा है। और आप देख सकते हैं कि जो कुश्ती देखने के लिए लोग वहाँ पे किस तरह से इस कड़ी धूप में खड़े हैं। जहाँ पे आप देखते हैं कि लोग क्रिकेट मैच जो खेलते हैं तो इस तरह से देखने के लिए कोई भी नहीं आता है। जो खेलते हैं वही देखते हैं। और जब कुश्ती होता है तो आप देखते रहेंगे कि किस तरह से जो मंच तो भरा रहता है, लेकिन चारों तरफ जो ग्राउंड है वो भी भरा रहता है। तो इसलिए कुश्ती खेल से बेहतर कोई खेल नहीं है। तो चलिए दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य हम, और आपको जानकारी माननीय श्री राम जी पाटिल द्वारा सुनने को मिलेगा। या ठिकाणी जी कुस्ती सुरू झालेली आहे, राकेश भंडारी विरुद्ध बिंदर पेलवान नाशिक, या कुस्तीसाठी बक्षीस जे आहे आणि म्हणून त्याने 141 वरती हजारावरती आणखी ठेवले। असे मोठ्या दिलाचे मोठ्या मनाचे असे विजयजी शेळके आणि त्यांचे सर्व बंधू यांना धन्यवाद देतो। लक्षात घ्या, योग्य बक्षीस योग्य जोड असल्याशिवाय आम्ही लावणार नाही, लक्षात घ्या। पुण्याच्या 400 रुपये आलेले आहेत, म्हणजे 1141 अधिक 500 1641। या कुस्तीमध्ये जो पराभूत होईल त्याला 500 रुपये दिले जाते, याची नोंद घ्या। हा जमली, 1500 रुपयाची कुस्ती जमली। थोड़ा ये क्या करने में, आप लोग थोड़ा मुंडी इधर उधर करके देख लो, मेरे को एक शूटिंग ले लेने दो इसका। मल्लाची तयारीत राहायचे राम आणि दीपक माटुंगा, तसेच रुस्तम पहलवान रायपूर माली पंचायत समिती सदस्य आहेत, वाडेचे आहेत, या ठिकाणी रुपये झालेले आहेत। आणि या ठिकाणी चालू कुस्तीसाठी आणखी 200 रुपये आलेले आहेत। या गावचे भूषण ज्यांनी महाराष्ट्र नव्हे भारत गाजवला असे राम बापू पराड गवे आमच्या गावचे जावई याचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। श्री राजांचे हरिवंशी या ठिकाणी फिरत आहे 2500 रुपयासाठी। माझे श्री यांच्याकडून 2500 रुपये 2500 पैसे नावं देऊन 5000 रुपयासाठी ही कुस्ती जमले। माझे श्री नितीनजी जोशी यांच्याकडून राम सोनवणे नाशिक आणि दीपक पहलवान माटुंगा या दोन्ही मल्लांनी आखाड्यामध्ये यायचे। राम सोनवणे नाशिक आणि दीपक माटुंगा 5000 रुपयासाठी सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत। मान्यवरांचे असतो राम सोनवणे नाशिक आणि चला स्वर्गीय राम पराड यांचे बंधू या चालू कुस्तीवर 1141 त्याच्यावर 500 रुपये नितीन जोशी यांचे, आणखी 300 रुपये नरेश पराड यांच्याकडून आलेले आहेत। इथे बाहेरचे भरपूर पेरवून आलेले आहेत, अहमदनगरहून आलेले आहेत।
आखाड्यामध्ये 2 कुस्त्या चालू आहेत, सुनील बिंदर शिर्डी आणि तेजा, तसेच एक 5 नाशिक आणि दीपक माटुंगा ही सुद्धा एक मध्ये 2 कुस्त्या या ठिकाणी चालू आहेत. दोन्ही कुस्त्या अतिशय चांगल्या प्रकारच्या दोन्ही कुस्त्या आहेत. राम सोनवणे नाशिक आणि दीपक माटुंगा, मानसी नितीनजी जोशी यांच्याकडून 5,000 रुपयांसाठी पारितोषिक या कुस्तीसाठी. या ठिकाणी भरतजी माळी साहेब माजी पंचायत समिती सदस्य उपस्थित झाले, त्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलवान निलेश भाऊ शेलार यांची जी कुस्ती जी आहे विजय, त्याच्यावर चालू कुस्ती जी आहे त्यामध्ये आणि पेलवान आणि त्यांचे वस्ताद त्याची नोंद घ्या. बरोबरी झाली तर तुम्हाला काही मिळणार नाही याची आशा धरू नका. चितपट करण्याचा प्रयत्न करा. एक जण पडल्याशिवाय दुसरा विजय होऊ शकत नाही. स्पर्धा म्हटली का एकाने हरायला लागतं तेव्हा एक जिंकतो, लक्षात घ्या. या ठिकाणी योगेश मोहन वा बजरंग बली की पुण्यावाला पेलवान जिंकले. हजाराची कुस्ती झालेली हे 5,000 कामगिरी पाहणार आहेत ते माजी श्री संजयजी राऊत, माजी कुस्तीपटू. या अनगावच्या भूमीमध्ये परंपरागत कुस्ती स्पर्धा ही होत आहे आणि अनेक वर्षाचा इतिहास या स्पर्धेला. कधी चुकली न चुकणारी ही स्पर्धा म्हणजे अनगावची कुस्ती स्पर्धा धुलीवडच्या दिवशीच होते. सकाळपासून आपले मुलं रंगरंगोटी करण्यामध्ये व्यस्त असून सुद्धा संध्याकाळी मात्र कुस्त्यांना हजर असतात आणि या स्पर्धेला चांगला रंगरूप देण्याचं काम करतात. या स्पर्धेमध्ये नाशिक, पंजाब, मुंबई असे बाहेरचे पैलवान आहेत आणि चांगली प्रतिष्ठा या स्पर्धेला मिळालेली आहे. अनेक आयोजक प्रमुख जे आमचे आहेत राजाराम राऊत, त्यांचे सर्व सहकारी, त्यांना धन्यवाद देतो की यांनी ही परंपरा अशी ज्याच्या पुढेही चालू ठेवावी. ही परंपरा म्हणजे आपल्या भारताची संस्कृती आहे आणि कुस्ती स्पर्धा म्हणजे हा एक खेळ नसून, मनोरंजन नसून एक राष्ट्रकार्य आहे, याची नोंद घ्या.